लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांना भाजपकडून व्हीप जारी करण्यात आलाय। 16, 17 आणि 18 एप्रिलला सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावण्यात आलाय। सर्व खासदारांना व्हीपचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले। 3 दिवस सभागृहामध्ये सतत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। महिला आरक्षणासंदर्भातील संवैधानिक दुरुस्ती विधेयक या काळात संसदेत मांडलं जाणार असल्यानं या व्हीपला विशेष महत्त्व आहे। व्हीप बजावण्यात आलेला आहे। 16, 17 आणि 18 एप्रिलला सभागृहामध्ये उपस्थित राहण्याचा व्हीप भाजपकडून आपल्या राज्यसभा आणि लोकसभेतील खासदारांना बजावण्यात आलेला आहे। महिला आरक्षणासंदर्भातलं संवैधानिक दुरुस्ती विधेयक मांडलं जाणार आहे आणि त्यामुळे सर्व खासदारांनी उपस्थित राहण्याचा व्हीप बजावण्यात आलेला आहे। या व्हीपला विशेष महत्त्व आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून। शिवाजी, महिला आरक्षणाच्या संदर्भात जी दुरुस्ती करायची आहे ते विधेयक संसदेमध्ये मांडण्यात येणार आहे। त्या दृष्टिकोनातून 2/3 बहुमत आवश्यक असतं। त्या पार्श्वभूमीवरती भाजपने सर्व खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेतल्या 16, 17, 18ला सभागृहामध्ये उपस्थित राहण्याचा 3 लाईनचा व्हीप जारी केलेला आहे। आणि यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की महिलांना जे आरक्षण दिलं जाणार आहे, डिलिमिटेशनची मर्यादा जी आहे ती देखील वाढवण्यात येणार आहे। डिलिमिटेशन केलं जाणार आहे। त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हे आरक्षण घेतलं जाणार आहे। महिला आरक्षण खरं तर 2023लाच सरकारने मंजूर केलं होतं। मात्र आपल्याला माहिती आहे की जे आरक्षण मंजूर केलं होतं ते नव्यानं होऊ घातलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवरती ही लोकसंख्या गृहीत धरण्यात आली होती। मात्र आता 2011च्या जनगणनेनुसार महिलांना आरक्षण दिलं जाणार आहे लोकसभा त्याचबरोबर विधानसभेमध्ये। आणि या सगळ्या पार्श्वभूमीची संख्या वाढणार आहे त्या संदर्भातलं विधेयक जे आहे मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या संदर्भातलं विधेयक आणि महिला आरक्षणाचे विधेयक या कायद्याला दुरुस्ती करण्यासंदर्भामध्ये 16, 17, 18ला एक अधिवेशनामध्ये या विधेयकाला मंजुरी दिली जाणार आहे। त्या दृष्टिकोनातून हा व्हीप बजावण्यात आलेला आहे। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।